वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन संभ्रमात टाकणाऱ्या शब्दांविषयी चर्चा करणार आहोत. आणि ते दोन संभ्रमात टाकणारे शब्द कोणते? तर पहिला आहे व्हेन आणि दुसरा आहे व्हाईल. कारण दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश बोलत असताना अशा बऱ्याच सिच्युएशन्स तयार होत असतात की जिथे आपल्याला व्हेन आणि व्हाईलचा उपयोग करायचा असतो. परंतु आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते की या सिच्युएशनसाठी आपल्याला इथे व्हेनचा उपयोग करायचा आहे की व्हाईलचा उपयोग करायचा आहे. आणि ती शंका दूर करण्यासाठीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्हेन आणि व्हाईलची सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला सुरुवात करूया. व्हेन आणि व्हाईलचा उपयोग करत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे पॉइंट आणि दुसरं म्हणजे ड्युरेशन. व्हेन पॉइंट दर्शवतो आणि व्हाईल ड्युरेशन दर्शवतो. आता बारकाईने बघूया. ह्या दोन गोष्टींवर आपल्याला आता कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात येतात. आता पहिले आपण व्हेनचा उपयोग करूया. व्हेन पॉइंट दर्शवतो, साहजिकच आहे. आता त्याच्याबद्दल पॉइंट दर्शवतो म्हणजे आता काय काय दर्शवतो? म्हणजे अशी कोणतीही क्रिया की जी चटकन घडते. ती क्रिया दर्शवण्यासाठी किंवा जोडण्यासाठी आपण व्हेनचा उपयोग करतो. ती क्रिया दर्शवण्यासाठी किंवा जोडण्यासाठी आपण व्हेनचा उपयोग करतो. जसं उदाहरण, आय विल लिव्ह फ्रॉम हिअर व्हेन इट स्टॉप्स रेनिंग. आय विल लिव्ह फ्रॉम हिअर व्हेन इट स्टॉप्स रेनिंग. आता बघा, मी इथून जाईल. केव्हा जाईल? जेव्हा पाऊस थांबेल. म्हणजे थांबण्याची क्रिया चटकन घडते. आता पॉइंट दर्शवतो याचा अर्थ काय? की तो स्टार्टिंग पॉइंट असू शकतो किंवा फिनिशिंग पॉइंट असू शकतो. पुन्हा एकदा, पॉइंट दर्शवतो म्हणजे नेमकं काय दर्शवतो? तो एक तर स्टार्टिंग पॉइंट असू शकतो किंवा फिनिशिंग पॉइंट असू शकतो. बघा, आय विल लिव्ह फ्रॉम हिअर व्हेन इट स्टॉप्स रेनिंग. जेव्हा पाऊस थांबेल, थांबला, पॉइंट, हो की नाही? म्हणजे फिनिशिंग पॉइंट आहे. थांबलं तर मी तिथून जाईल. तर अशा प्रकारे दुसरी क्रिया की जी चटकन घडणार आहे, ती क्रिया जोडण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपण व्हेनचा उपयोग करतो. हा झाला पॉइंट. आता पॉइंटवरून आणखीन कोणती गोष्ट लक्षात येते? की एखादी लाँग क्रिया म्हणजे कंटिन्युअस क्रिया चालू आहे. म्हणजे एखादी क्रिया चालू आहे आणि त्या क्रियेच्या मधोमध, त्या क्रियेच्या मध्ये एखादी दुसरी क्रिया घडली. एखादी दुसरी क्रिया घडली. ही क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा आपण व्हेनचा उपयोग करतो. ही क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा आपण व्हेनचा उपयोग करतो. जसं, आय वॉज स्टडीइंग. आय वॉज स्टडीइंग. मी अभ्यास करत होतो. बघा, दीर्घ क्रिया चालू आहे. व्हेन द फोन रँग. व्हेन द फोन रँग. जेव्हा फोन वाजला. बघा, स्टार्टिंग पॉइंट म्हणजे फोन वाजला, स्टार्टिंग पॉइंट. आणि त्यावेळेला मी काय करत होतो? आय वॉज स्टडीइंग. आय वॉज स्टडीइंग व्हेन द फोन रँग. तुम्ही असेही म्हणू शकतात, व्हेन द फोन रँग आय वॉज स्टडीइंग. व्हेन द फोन रँग आय वॉज स्टडीइंग किंवा आय वॉज स्टडीइंग व्हेन द फोन रँग. असं कोणत्याही प्रकारे तुम्ही बोलू शकता. तर इथे आपल्याला काय दिसतंय, की एक लाँग क्रिया होती आणि त्या लाँग क्रियेच्या दरम्यान दुसरी चटकन घडणारी क्रिया घडली. तिचा स्टार्टिंग पॉइंट असू शकतो किंवा फिनिशिंग पॉइंट असू शकतो. तर लक्षात आलं असेल की तुम्हाला, पॉइंट व्हेन काय दर्शवतो? पॉइंट दर्शवतो. आता व्हाईलचा विचार करूया. व्हाईल काय दर्शवतो? ड्युरेशन दर्शवतो. ड्युरेशन म्हणजे एक कालावधी. म्हणजेच अशी कोणतीही क्रिया की जी दीर्घकाळ चालणार आहे. ती दीर्घकाळ चालणारी क्रिया दर्शवण्यासाठी म्हणजे दोन दीर्घकाळ क्रिया जोडण्यासाठी आपण व्हाईलचा उपयोग करतो. जसं, आय वॉज स्टडीइंग व्हाईल फादर वॉज वॉटरिंग द ट्रीज. आय वॉज स्टडीइंग व्हाईल फादर वॉज वॉटरिंग द ट्रीज. आता बघा इथे, आय वॉज स्टडीइंग ही क्रिया सुद्धा चालू आहे आणि फादर वॉज वॉटरिंग द ट्रीज ही सुद्धा क्रिया चालू आहे. ह्या दोघी क्रिया काय दर्शवत आहेत? दीर्घ क्रिया दर्शवत आहेत. याच्यात कुठेही पॉइंट दिसत नाही. म्हणजेच एकीकडे मी अभ्यास करत होतो, तर दुसरीकडे वडील झाडांना पाणी टाकत होते. म्हणजे दोघी गोष्टी पॅरलल, समांतर, म्हणजे दोन दीर्घ क्रिया समांतर चालू आहेत. अशा गोष्टी सांगण्यासाठी, अशा क्रिया सांगण्यासाठी आपण व्हाईलचा उपयोग करतो. आय विल कॉल यू व्हेन आय गेट होम. मी घरी पोहोचलो की तुला फोन करेल. मी घरी पोहोचलो की तुला फोन करेल. आता बघा, दोघी गोष्टी चटकन घडतायत. फोन करेल आणि
घरी पोहोचलो. आता बघा, आय विल कॉल यू. मी तुला फोन करेल. केव्हा करेल? व्हेन आय रिच होम किंवा व्हेन आय गेट होम, जेव्हा मी घरी पोहोचेल. म्हणजे घरी पोहोचण्याची क्रिया झाली, झाल्याबरोबर मी तुला कॉल करेल. तर ह्या दोघी चटकन ज्या घडलेल्या क्रिया आहे, या चटकन घडलेल्या क्रिया सांगण्यासाठी सुद्धा आपण व्हेनचा उपयोग करतो. म्हणजे दोन चटकन घडणाऱ्या क्रिया जोडण्यासाठी सुद्धा व्हेनचा उपयोग करतो. एखाद्या मोठ्या क्रियेच्या मध्ये दुसरी चटकन एखादी क्रिया घडणार असेल, पॉइंट असेल, फिनिशिंग पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे, असं सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? व्हेनचा उपयोग करतो. आणि व्हाईलचा उपयोग आपण ड्युरेशन दर्शवण्यासाठी करत असतो. आय एम लिसनिंग टू म्युझिक. आय एम लिसनिंग टू म्युझिक व्हाईल आय एम कुकिंग. आय एम लिसनिंग टू म्युझिक व्हाईल आय एम कुकिंग. आता बघा इथे, आय एम लिसनिंग टू म्युझिक, मी संगीत ऐकत आहे म्हणजे मी गाणी ऐकत आहे. गाणी असेल, संगीत असेल, व्हॉटएव्हर, आपल्याला त्याच्याशी मतलब नाही. तर संगीत ऐकण्याची क्रिया चालू आहे. व्हाईल आय एम कुकिंग, की मी एकीकडे स्वयंपाक करत आहे. म्हणजे स्वयंपाक करण्याची क्रिया आणि लिसनिंग म्युझिक, संगीत ऐकण्याची क्रिया, दोघी एकाच वेळेस चालू आहेत. दोघी लॉंग क्रिया एकाच वेळेस चालू आहे, म्हणजे पॅरलल, समांतर चालू आहे. अशी क्रिया सांगण्यासाठी सुद्धा आपण व्हाईलचा उपयोग करतो. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की व्हेन पॉइंट दर्शवण्यासाठी आणि व्हाईल ड्युरेशन दर्शवण्यासाठी आपण उपयोगात आणायचं असतात. म्हणजेच व्हेनचा उपयोग पॉइंट दर्शवण्यासाठी आणि व्हाईलचा उपयोग ड्युरेशन दर्शवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करायचा असतो. तर इथे कोणताही संभ्रम आता असायला नको पाहिजे. तर अपेक्षा करतो की व्हेन आणि व्हाईल मधली शंका तुमची दूर झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.